त्यावेळेस बादून परतणार आहेत. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर यांची बळीची टाळी. मनोज जायभावे इथे पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवत आहेत आणि शून्यावर आपण योगेश कानवडे यांना माघारी जाताना पाहतोय. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं हे आयोजन आहे. 7व्या पर्वामध्ये आपण ही क्रिकेटची स्पर्धा पाहतोय आणि आज तुम्ही जर पाहिलं तर NSTPL या स्पर्धेचं आयोजन देखील आज एक दिवसासाठी खरं तर करण्यात आलं आणि नाशिक जिल्ह्यातील अनेक दर्जेदार खेळाडू तुम्हाला या मैदानावरती खेळताना आज दिसतील आणि त्यातली एक महत्वपूर्ण लढत आपण पाहतोय. एका बाजूला आर्या 11 नाशिक आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये त्रिमूर्ती वॉरियर संगमनेर या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच सुरू आहे. योगेश कानवडे बाद झालेत. योगेश कानवडे बाद झाल्यानंतर विजय सांगळे मैदानाच्या आतमध्ये आल्याबरोबर चांगला स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून बॉलला खेळला. बॉल वेगात चाललाय. बॅकवर्ड पॉईंट सीमारेषा पलीकडे दाखल होईल आणि इथे मिळतोय एक शानदार चौकार. विजय सांगळे यांना आपण पाहतो आल्याबरोबर एक चौकार त्यांनी खेळलाय. 4च्या मदतीने धावसंख्येला देखील सुरुवात झाली आहे. धावफलकावर 4 धावा नोंदवल्या जात आहेत. दुसऱ्या बाजूला आपण सुहास खुळे यांना पाहतोय. ही आघाडीची जोडी आली होती योगेश सोबत, परंतु योगेश बाद झाले. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. स्वप्नील गामणे यांना आपण पाहतो यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. डॉट बॉलची नोंद तिथे केली जाईल. धावफलक 4 या आकड्यावर. मनोज जायभावे यांना आपण पाहतो. षटक क्रमांक पहिल्या हाताळत आहेत आणि पहिल्या षटकामध्ये एक महत्वपूर्ण विकेट देखील मिळवून देतात. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, याही वेळेस संपर्क नाहीये. शरीराचा वेध घेणारा चेंडू डॉट बॉल इथे येताना पाहायला मिळतो. नाशिक जिल्ह्यातील एक महत्वपूर्ण शहर म्हणून सिन्नर शहराकडे पाहिलं जातं आणि सिन्नर शहरातील एक महत्वपूर्ण स्पर्धा म्हणून STPL कडे पाहिलं जातं आणि आज त्या स्पर्धेचा आनंद आस्वाद आपण सर्वजण घेतोय. शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आला होता. पुल करण्याचा प्रयत्न बॅटवर प्रॉपर मिडल होताना पाहायला मिळालेला नाहीये. क्षेत्ररक्षक मात्र आपण जर पाहिलं ना तर स्क्वेअर लेग वरून येत आहेत. तोपर्यंत मिळतंय 2 धावा मिळत आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या वाढली. धावफलकावर 6. एक फलंदाज बाद. संगमनेर तालुक्यातील हंगेवाडी या गावचे विजय सांगळे तर संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी या गावचे सुहास खोळे हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. स्विच हिटचा प्रयत्न इथे देखील राहिलाय, परंतु संपर्क याही वेळेस होताना पाहायला मिळालेला नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावफलकावर धावसंख्या त्रिमूर्ती वॉरियर संगमनेर अर्थात मावळा 11 संगमनेर 6. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. यावर्षी 2024 मध्ये न्यू बँकिंग पार्टनर या स्पर्धेला मिळालेत कोटक महिंद्रा बँक. त्यांचे विशेष आभार. या स्पर्धेच्या निमित्ताने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आहे आणि धावफलकावर 6 धावा आहेत. एक सुंदर मैदान. खरं तर या मैदानाच्या बाबतीत आपण सातत्यानं चर्चा करत आलो की शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं मैदान आहे आणि ज्या ज्या वेळेस शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मैदानं असतात तिथे अनेक प्रेक्षक आपल्याला सातत्यानं बघायला मिळतात. इथे प्रेक्षकांची मोठी उपस्थिती आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज अनुज मौर्य यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा. एक फलंदाज बाद आहे. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. अनुज मौर्य तयार आहेत. यावेळेस आगळा वेगळा प्रयत्न राहिलाय. फाईन लेगच्या दिशेने बॉल जाईल तिथे आहेत क्षेत्ररक्षक. शॉट फाईन लेग चेंडूवरती आलेला आहे. तोपर्यंत एक सिंगल प्राप्त होणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होणार आहे. धावफलकावरती 7 धावा. एक फलंदाज बाद आहे. मागचा सामना आपण सर्वांनी पाहिला. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत तो सामना जाताना बघायला मिळाला. 1 चेंडू आणि 5ची गरज असताना सिन्नर रॉयल्स या संघानं पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवला. या स्पर्धेतली प्रत्येक मॅच आपण अनेक सामने पाहिले जे शेवटच्या चेंडूपर्यंत गेले. 2 बॉल 8ची मॅच पाहिली. 2 बॉल 11चा सामना आपण पाहिला. आज 2 बॉल 5ची मॅच देखील आपण पाहिली. 1 बॉल 5ची. यावेळेस फुल टॉस मिड विकेटला बॉलला खेळलाय. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल. एक चौकार इथे येताना पाहायला मिळतोय. 4 धावा.
पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. धावसंख्या 11 आकड्यावर विजय सांगळे यांना आपण पाहतो फलंदाजी करत असताना. लॉफ्ट केला यावेळेस, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, नाही बॉल मिड विकेटला बॉल गेला आणि तिथे क्षेत्ररक्षक आहेत, पकडलाय झेल. विकेटचं बटन होतं. दुसरा धक्का, दुसरी विकेट, विजय सांगळे माघारी. फटकाचा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. परफेक्ट मिडल झालेला नव्हता आणि तिथे जे क्षेत्ररक्षक देखील चेंडूच्या खाली पोहोचले, त्यांनी पकडला झेल. विकेट मिळाली. फलंदाज विजय सांगळे देखील माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बबलू यांना आपण बघतो. बबलू शेख मैदानावरती दाखल होत आहेत. 2-11 अशी धावसंख्या. एका बाजूला संगमनेरची टीम आहे तर दुसऱ्या बाजूला आपण आर्या 11 नाशिक या संघाला पाहतोय. दोन्ही शहराचा विचार जर केला तर क्रिकेटसाठी महत्वपूर्ण मानली जाणारी ही दोन शहरं आहेत आणि एकमेकांच्या विरुद्ध आज खेळत आहेत सिन्नर तालुक्यामध्ये. सिन्नर तालुक्यातली STPL ची स्पर्धा. 2-11 अशी धावसंख्या. ओव्हर नंबर 2 मध्ये अनुज मौर्य देखील एक महत्वपूर्ण विकेट इथे संघाला मिळवून देत आहेत. चांगला ड्राईव्ह केलाय, कव्हरला बॉल खेळलाय, तिथे आहेत क्षेत्ररक्षक. मिळते एकच धाव. 1च्या साह्याने धावसंख्या जाईल पुढे. धावफलकावर आपण 12 धावा बघतोय. खरं तर 2 विकेट लवकर गेल्या, त्यामुळे आता थोडासा सावध खेळ मैदानावर तुम्हाला पाहायला मिळेल. थोडासा संयम बघायला मिळतोय कारण 8 षटकांची लढत आहे आणि 8 षटकांच्या लढतीमध्ये आपण जर बघितलं तर संयम आणि आक्रमकता या दोन्ही गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. 2-12 आतापर्यंत झाल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बिटवीन द कॅप बॉल निघालाय वेगात. या मैदानाला चाटत निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. चौकार. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी सिन्नर नाशिक. या फटक्यांसाठी खरं तर सुहास खोळे यांची ओळख सातत्यानं आहे. मिस्टर 360 म्हणून या फलंदाजाकडे बघितलं जातं. संपूर्ण गोलाकार मैदानावर फटकेबाजी करण्यासाठी सुहास खोळे यांची ओळख. ओहो, यावेळेस मात्र फॉलोविंग स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडूनं थेट यष्ट्यांचा वेध घेतलाय. राईट ऑन अ टार्गेट. फर्निचर इथे फ्रॅक्चर होतोय. फलंदाज सुहास खोळे यांना माघारी जावं लागतंय. धक्का क्रमांक 3. तिसरा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जाईल. विकेट. माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने STPLच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक, खेळाडू, प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक स्वागत. 2 ओव्हर संपल्यात आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या आहे 16. 3 फलंदाज बाद झालेले आहेत आणि नवीन फलंदाज ज्ञानेश्वर हेमनर, डावखुरे हाताचे फलंदाज, डावखुरे हाताचे एक प्रतिभावंत खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. दोन्ही फलंदाजांचा विचार जर केला तर दोन्ही फलंदाज आता नवीन आहेत. दोन्ही फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये बराचसा संघर्ष करावा लागेल. धावा बनवण्यासाठी मैदानामध्ये या दोन्ही फलंदाजांना मेहनत करावी लागणार आहे कारण 3 फलंदाज माघारी गेल्यानंतर संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झालेला आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होईल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ इथे संपलेला आहे. मनोज भावे यांना आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी. शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आला होता. बॅकलिपला थोडंसं खाली करत बॉलला खेळलं. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल जातोय. या मैदानाशी अगदी आपण जर पाहिलं तर जमिनीला समांतर पद्धतीने एक धाव मिळते. धावसंख्या 17. 3 फलंदाज बाद. त्रिमूर्ती वॉरियर संगमनेर हा संघ बॅटिंग करताना आपल्याला बघायला मिळतो आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण मैदानामध्ये आर्या 11 नाशिक या संघाला पाहतोय. मनोज तयार होतील. शॉर्टबॉलचा वापर करण्यात आला होता. बॉल हवेत आहे. फटका मिस टाइम आणि फाईन लेग इंटरेस्टेड होता, त्यानं पकडला झेल. विकेटचं बटन होईल. धक्का क्रमांक 4 आणि फलंदाज ज्ञानेश्वर हेमनर 0वर माघारी. स्वस्तात बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर यांची बळीची तारीख.
4 बाद 17 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तर नवीन फलंदाज विशाल भुसाळ यांना आपण मैदानामध्ये बघणार आहोत. मनोज जायभावे अजून एक विकेट संघाला मिळवून देत आहेत. पाहूयात पुढचा बॉल. यावेळेस मनगडाच्या साह्यानं बॉलला वळवलं. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एकच धाव मिळते. आर्या 11 नाशिक या संघानं खूप चांगली सुरुवात केली आहे. टॉस जिंकला होता आणि टॉस जिंकल्यानंतर मनोज जायभावे आणि टीमने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि तो निर्णय आतापर्यंत योग्य देखील राहिलाय. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळाली आहे. याही वेळेस खूप चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सन्मानपूर्वक खेळण्याचा प्रयत्न, थोडासा संयम दाखवला होता फलंदाजाने, परंतु तिथेही संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल येत असताना धावसंख्या 18 या आकड्यावर स्थिर आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ओव्हर नंबर 3 चा खेळ आपण पाहतोय जो मैदानावर सुरू असताना. बबलू शेख स्ट्रायकर एंडकडे लॉंग ऑनला बॉलला खेळलं. एक धाव मिळते आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील तिथे केला जाईल आणि पहा थोडंसं फंबल झालं आणि त्याचं रूपांतर 2 मध्ये झालं. तिसऱ्याही धावेचा प्रयत्न करण्यात आलाय, परंतु तिसरी धाव इथे मिळणार नाही. विकेट मात्र मिळते. फलंदाज बबलू शेख धावबादच्या स्वरूपामध्ये माघारी जातील आणि आपण सातत्यानं पाहतोय की अति घाई ही विकेटला निमंत्रण देईल आणि तेच चित्र आपल्याला बघायला मिळालं. विकेटचं पतन झालं. बबलू शेख माघारी जात आहेत. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर यांची बळीची टाळी. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. बबलू शेख धावबाद झाले आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. संगमनेर तालुक्यातील बोटा या गावाला बिलॉंग करणारे राहुल शेळके यांना आपण मैदानावरती बघणार आहोत. थोडंसं अडखळताना दिसतोय. त्रिमूर्ती वॉरियर संगमनेर हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. 5 बाद 20 अशी धावसंख्या. ओव्हर नंबर 3 अंतिम टप्प्यामध्ये मनोज नाना गोलंदाजी करताना दिसत आहेत. चांगला बॉल हवेत आहे. स्वप्नील गामने थोडेसे इंटरेस्टेड होते. बॉल पर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक विरहित क्षेत्रामध्ये बॉल पडला. तिथे एक धाव मिळाली. ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 3 ओव्हर संपल्यात आणि 3 ओव्हर नंतर धावसंख्या 21 लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 बाद 21. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. पंच म्हणून आपण मैदानामध्ये स्वप्नीलजी कपिले यांना पाहतोय. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा या तालुक्यातून या स्पर्धेसाठी उपस्थित. दुसऱ्या बाजूला आपल्या सिन्नरचे भूमिपुत्र गणेशजी जगताप आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण भोसरी पुणे दीपकजी पिळगावकर यांना बघतोय. डॉट बॉलची नोंद होईल. भूषण पाटील गोलंदाजी करण्यासाठी आलेत. 4थं षटक इथे हाताळत आहेत. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळाला. थोडासा कमी गतीने टाकलाय. व्हेरिएशन इथे बघायला मिळालं आणि कमी गतीसोबतच बॉलने वळण देखील घेतलं. थोडंसं बाहेर निघालाय बॉल. फलंदाजापासून दूर निघून गेला यष्टीरक्षकाच्या दिशेने. सरळ डॉट बॉल. 21 या आकड्यावर धावसंख्या. फलंदाजी करणाऱ्या संघाला बरेचसे कठीण प्रश्न विचारले जात आहेत. मेहनत तर करावीच लागेल इथे धावा बनवण्यासाठी. शॉर्टबॉलचा वापर, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. याही वेळेस संपर्क नाहीये. प्लेड अँड मिस. लागोपाठचे 3 चेंडू भूषण पाटील यांचे निर्धाव येत आहेत. 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. आर्या 11 नाशिक हा संघ आपण गोलंदाजी करताना पाहतोय. आर्या 11 नाशिक म्हटलं तर मग आर्या प्रीमियर लीग ही प्रत्येकाला आठवते, कारण नाशिक जिल्ह्यातील एक मानाची स्पर्धा, मोठी स्पर्धा जी आत्ताच संपन्न झाली. याही वेळेस चांगला बॉल. यष्टीरक्षकाचा वेध चेंडूने घेतलाय. लागोपाठचा हा 4था चेंडू आहे जो निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय विशाल भाऊ पट्टे बहादूर, स्वप्नीलजी गामणे यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली हा संघ सातत्याने खेळताना दिसतो आणि आज सिन्नर टेनिस प्रीमियर लीग मध्ये देखील आपण आर्या 11 या संघाला खेळताना बघतोय. चांगला बॉल. लागोपाठचा 5वा चेंडू आहे जो निर्धाव आलाय भूषण पाटील यांच्या माध्यमातून. जबरदस्त. बरीचशी काटकसर, व्हेरिएशन फार गरजेचं असतं आणि ते सर्व गोष्टी इथे आपल्या गोलंदाजीमधून दाखवतात भूषण पाटील. अवैध निर्धाव षटक येईल का? 5 चेंडू तर निर्धाव आलेत. डॉट बॉल 5 लागोपाठचे आलेत. यावेळेस बॉलला हवा दिली. बॉल हवेत आहे. फटका थोडासा मिसटाईम आहे.
नोमॅन्स एरियामध्ये चेंडू लँड होईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील करण्यात आलाय. 2 धावा प्राप्त होतील आणि 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. ओव्हरचा खेळ संपेल, परंतु कौतुक करावं लागेल भूषण पाटीलचं, ज्याने या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा दिल्या आणि 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हर नंतर 5 बाद 23. ड्रिंक्स ब्रेक आता मैदानामध्ये होईल. तर धावफलकावर 23 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ओव्हर नंबर 5 ला सुरुवात होते आहे आणि 5वं षटक घेऊन येत आहेत केसी मोहन यांना आपण पाहू शकता. समोर राहुल शेळके यांना आपण पाहतोय स्ट्रायकर एंडकडे. शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आला होता. बॅकफूट पंच करत असताना कव्हरला बॉलला अडवलं जाईल तोपर्यंत मिळते 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलाय आणि दुसरी धाव इथे पाहतोय आपण पूर्ण होणार नाहीये, कारण फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचू शकलेले नाही आणि इथे सुद्धा अतिघाई केली आणि अतिघाई संकटात नेताना बघायला मिळते. अजून एक विकेट आली, फलंदाज बाद आहेत. विकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर यांची बळीची टाळी. त्यावेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, फटका मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न तर करतायत परंतु झेल होऊ शकलेला नाहीये. तोपर्यंत धावा 2 पूर्ण होत आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या वाढली जाईल. धावफलकामध्ये बदल होत असताना विवेक ढगे आहेत ना फलंदाज. बॅटर नेम विजय खिलारी. चांगला बॉल, बराचसा वेग होता. गल्लीमध्ये बॉलला अडवलं जाईल तोपर्यंत मिळते 1च धाव. 1च्या साह्याने धावसंख्या पुढे जात असताना आपण बघू शकतो धावफलकावर 27. ओव्हर नंबर 5 चा खेळ सुरू आहे. 6 फलंदाज आतापर्यंत त्रिमूर्ती वॉरियर्स संगमनेर या संघाने गमावलेले आहेत, परंतु इथून पुढे देखील एक चांगल्या टोटलकडे जावं लागेल. एक फायटिंग टोटल उभी करणं फार गरजेचं राहणार आहे. यावेळेसचा बॉल इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयास केला गेला होता, परंतु 1 धाव लेग बाईसच्या मदतीने मिळते आहे. 1 धाव मिळाली. धावसंख्येमध्ये होणारा बदल टीमच्या टोटलमध्ये 1 धाव ऍड केल्यानंतर धावसंख्या 28 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 28. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग आपण पाहतोय. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या माध्यमातून 7व्या पर्वामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा आली आहे. पुढे टाकला होता, ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचतायत. मिळते अजून एक विकेट. फलंदाज
राहुल शेळके यांना देखील माघारी जावं लागतं. धक्का क्रमांक 7 नितीन मेमाने तिथे झेल पकडत असताना आपण पाहतोय. अजून एक विकेट, 7वा फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर यांची बळीची तारीफ. रोहन नवीन फलंदाज कोण आहे? विवेक ढगे. चांगला बॉल होता, निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. या ओव्हरमध्ये देखील चांगली प्रभावित करणारी गोलंदाजी बघायला मिळाली आहे. 7 बाद 28, फक्त 4 धावा आल्यात या ओव्हरमध्ये केसी मोहन यांच्या माध्यमातून. धावफलकावर 28, 7 फलंदाज बाद. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. भूषण पाटील गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात. विजय खिलारी यांच्या बॅटमधून निघालेला एक स्विच हिटचा देखणा फटका आपण पाहतोय. चौकार आलाय. धावफलकावर धावसंख्या 32, 7 फलंदाज बाद आहेत. इथून पुढे धावा बनवण्यासाठी प्रयत्नशील आहेत फलंदाज आणि ते करावेच लागतील प्रयत्न. यावेळेस त्याच दिशेने तोच रिझल्ट, बॅक टू बॅक दुसरा चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. 36 धावा धावफलकावरती झाल्यात. 2 चौकार लागोपाठ येताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि स्विच हिटच्या माध्यमातून 2 चौकार आलेले आहेत. धावसंख्या वाढली. धावफलकावर आपण बघू शकता 36 धावा धावफलकावरती बनवल्या जात आहेत. विजय खिलारी यांच्यामध्ये प्रतिभा आहे. आज मात्र संघ अडचणीमध्ये असताना फलंदाजी करण्याची आवश्यकता आहे आणि तो प्रयत्न इथे करावाच लागेल. कमी गतीने टाकलेला बॉल होता. थोडासा आगळा वेगळा प्रयत्न, कारण कमी गतीने आल्यामुळे बॅट अगोदर गेली, त्यानंतर बॉल बॅटवरती येऊन आदळला. धाव मिळणार नाही डॉट बॉल येत असताना. भूषण पाटील यांनी पहिल्या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या होत्या. 5 चेंडू लागोपाठचे निर्धाव टाकले होते, परंतु या ओव्हरमध्ये 2 लागोपाठचे चौकार त्यांच्या विरुद्ध खेळले गेलेत. विजय खिलारी यांना आपण पाहतोय स्ट्रायकर एंड कडे. स्लोवर 1 कमी गतीचा बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने, प्लेड अँड मिस डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावली आहे. त्रिमूर्ती वॉरियर संगमनेर अर्थात भूषणजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळताना दिसतो. 6वं षटक सुरू आहे. 36 झाल्यात. यावेळेस फुल टॉस आणि बॉलला मात्र पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. फाईन लेगला बॉल चाललाय, वेगात सीमारेषा पार. इथे रिव्ह्यूची मागणी आहे. बीमर आहे का ते चेक केलं जाईल.
नो बॉल. नो बॉल आणि त्यावर हा चौकार मिळतोय, अर्थात 5 धावा मिळतात. पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. फलंदाजाला फ्री हिटची सुवर्ण संधी इथे असणार आहे. विजय खिलारी आपण पाहतोय स्ट्रायकर एंडकडे चांगली बॅटिंग करतायत विजय खिलारी आतापर्यंत. त्यावेळेस लॉफ्ट केल्या बॉल मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये अगदी काऊ कॉर्नर सीमारेषा पलीकडे बॉल निघून जाईल. धावा मिळतील 4 धावा. चौकार. याच पद्धतीने फलंदाजी करण्याची आवश्यकता आहे. अगदी तोच प्रयत्न आतापर्यंत होतोय. 45 धावा धावफलकावरती लागल्यात. भूषण पाटील यांच्या विरुद्ध आतापर्यंत 17 धावा ज्या वसूल करण्यात आल्यात. धावसंख्या 45 झाली आहे. यावेळेस देखील स्पीच हिट करण्याचा प्रयत्न, तिथे डायरेक्ट हिट जरूर झालाय, परंतु निर्णय जाईल पंचांकडे, तिसऱ्या पंचांकडे. पाहूयात फलंदाज धावबाद आहेत का ते चेक केलं जाईल. नॉट आउट. फलंदाज नाबाद आहेत. 6 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि 6 ओव्हर नंतर धावफलकावर आपण पाहतोय 46 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी करण्यासाठी मोहन केसी यांना आमंत्रित करण्यात येईल. ओव्हर नंबर 7 मध्ये स्ट्रायकर एंडकडे विजय खिलारी. यावेळेस देखील स्पीच हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, परंतु संपर्क याही वेळेस नाहीये. बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून जाईल. गोलंदाजी खूप चांगली झाली आहे. मागच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर मागच्या षटकामध्ये थोड्याशा धावा आल्या, परंतु ते षटक जर वगळलं तर त्याच्या विरहित खूप चांगली गोलंदाजी आर्या 11 नाशिक या संघाच्या माध्यमातून आपल्याला होताना दिसते. 7 बाद 46 झालेत. लॉफ्ट केला यावेळेस. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल जाईल ओव्हर द मिड विकेट. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली. प्रोप्रायटर माननीय कैलास.
7 बाद 52 धावा धावफलकावर. अर्धशतक पूर्ण झालंय त्रिमूर्ती वॉरियर्स या संघाचं. यावेळेस देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने बॉल जाणार आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरून चेंडूवर देणार आहे. तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना धावफलकावर 54 धावा. योद्धासारखी फलंदाजी आपण विजय खिलारी यांना करताना पाहतोय, कारण 11 चेंडू त्यांनी खेळलेत. 25 धाव्यांवर नाबाद आहेत. फलंदाज लवकर बाद झाले होते. 6 फलंदाज बाद झाले होते आणि त्यानंतर ते मैदानामध्ये आले होते. त्यावेळेस वेगवान माराय टप्पा पडल्यानंतर बॉल निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धाव इथे नाहीये. मी माझ्या संघासाठी काहीतरी देणं लागतोय, त्या जबाबदारीचं ओझं तो आपल्या खांद्यावर असताना खूप चांगला खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. नाव विजय खिलारी, जो स्ट्रायकर एंडकडे आहे. त्रिमूर्ती वॉरियर्स या संघाकडून बॅटिंग करत असताना आपण त्यांना पाहतोय. त्यावेळेस देखील फुलटॉस बनवलं. बॉलला मिडविकेटला खेळलं. या जमिनीशी घासत बॉल निघून गेला मिडविकेटला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. थोडीशी फेकी खराब आहे आणि त्याचा फायदा इथे फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळतोय. 1चं रूपांतर 2 मध्ये होईल आणि 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल देखील होताना आपल्याला दिसतोय. धावफलकावर धावा 56 आतापर्यंत झालेल्या आहेत. 7 बाद 56 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. या मैदानावर अशा अनेक लढती आपण पाहिल्या. कमी धावसंख्येचे सामने देखील इथे रंगताना आपल्याला पाहायला मिळतात. शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आला होता. पूल करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 7 ओव्हर विकेट देखील आली. बॅटचा एज घेत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सरळ निघून गेला. विकेट आली आणि ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 7 ओव्हर नंतर धावसंख्या धावफलकावरती आपण धावा पाहतोय 56. 8 फलंदाज बाद आहेत. 8 बाद 56. सात ओव्हर संपलेले आहेत आणि 7 ओव्हर नंतर धावफलकावर धावा झाल्यात 56. नवीन फलंदाज मैदानामध्ये येणार आहेत. न्यू बॅटर आपण पाहतोय. संगमनेर तालुक्यातील बोटा या गावचा खेळाडू अर्थात सागर शेळके यांना आपण मैदानाच्या आतमध्ये बघणार आहोत. अनुज मौर्य गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत, ज्यांनी 2 विकेट अगोदर मिळवलेल्या आहेत. ते फलंदाजी करण्यासाठी येत आहेत. 8 बाद 56. शेवटचं षटक. शेवटचे 6 चेंडू आता मैदानामध्ये असतील. समोर रोहन यांना आपण बघतोय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. स्वप्नील गामने डाऊन द बॉल आणि तिथे विकेटचं पतन होईल. पकडलाय झेल. फलंदाज क्रमांक 9 यावेळेस बांधून परतणार आहे. अर्थात रोहन मडके सिल्वर डक ची शिकार होते. नऊ फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज कैलास उगले यांना आपण बघतोय. अर्थात शेवटची विकेट असेल आता, कारण ही शेवटची जोडी आहे. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना दिसते. अनुज मौर्य तयार होतील. चांगला बॉल, खूप चांगला बॉल. सरप्राईज डिलिव्हरी पाहायला मिळते. भन्नाट वेग. लेट कट करण्याचा प्रयत्न केला होता. यष्टीरक्षकाचा वेध चेंडू घेतोय. डॉट बॉल. धावसंख्या 56 आकड्यावरती स्थिरावली आहे. 9 बाद 56 धावा. अनुज मौर्य तयार होतील गोलंदाजीसाठी. त्यावेळेस देखील आपण जर पाहिलं तर बॅटवर हा चेंडू येताना दिसत नाहीये. गलीमध्ये बॉल अडवलं जाईल. मिळते 1च धाव. धावसंख्या 57. सागर शेळके आता स्ट्रायकर एंडकडे आपल्याला दिसतोय. 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 57 झालेले आहेत. पहिला सामना अतिशय रंगतदार झाला आणि ही लढत देखील अगदी त्याच दिशेने जाईल यात शंका नाहीये, कारण दोन्ही संघ चांगले आहेत. चांगला बॉल. अतिरिक्त शफल लाईन मध्ये आले होते हा फटका खेळण्यासाठी, परंतु शरीराचा वेध चेंडूने घेतलेला आहे. इथे धाव नसेल. डॉट बॉल. गोलंदाजीचं कौतुकच करावं लागेल, कारण आर्या 11 नाशिक या संघाने आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली. अचूकता पाहायला मिळाली आणि या विकेटवर पहिला सामना खेळत असताना खरं तर गोलंदाजांनी प्रभावित केलं.
धावसंख्या 57, 9 फलंदाज बाद. ओव्हर नंबर 8 सुरू आहे, अर्थात शेवटचं षटक सुरू आहे. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आर्या 11 या संघाने. चांगला फटका आहे, बॉल हवेत आहे. फटका इथे थोडासा मिसटाईम आहे आणि क्षेत्ररक्षक चूक करणार नाहीत. टीम ऑल आउट होते. त्रिमूर्ती वॉरियर संगमनेर हा संघ सर्व बाद होतोय, ऑल आउट होतोय आणि पहिला डाव देखील संपतोय. 57 धावा बनवल्या आणि जिंकण्यासाठी आर्या 11 नाशिक या संघाला 58 धावेंचं माफक लक्ष आहे. 58 धावेंचा पाठलाग कशा पद्धतीने होईल, आपण STPL ही क्रिकेटची स्पर्धा पाहत राहा. tenniscricket.in या युट्यूबच्या वाहिनीवरून आपण ही स्पर्धा पाहत राहा. अठ्ठावन्न धावेंचं लक्ष आहे आणि 58 धावेंचं पाठलाग कशा पद्धतीने होतोय की 58 धावा रोखल्या जात आहेत हे ऐकण्यासाठी आपण समालोचन कक्षामध्ये बदल करतोय आणि समालोचन कक्षामध्ये आपल्यासोबत जोडले जातील आमचे मार्गदर्शक जुन्नर भूषण पुरस्कार प्राप्त सन्माननीय मनोजजी बेल्हेकर सर यांच्याकडे आपण जाऊ दुसऱ्या डावामध्ये. तुम्ही पाहत राहा सिन्नर टेनिस प्रीमियर लीग. थँक्यू. चला फलंदाज लवकर पाठवा मैदानाच्या आतमध्ये. आर्या 11. थँक्यू शाहरुख पठाण सर. मॅच लवकरात लवकर ऑन करणं गरजेचं राहील. 48 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावसंख्येचा पाठलाग जो करायचा तो 58 धावा या ठिकाणी जो करायचा आहे. फक्त सगळ्या टीमला एक विनंती, आज 5 टीम्स आहेत आणि या 5 टीम्समध्ये थोडासा फॉर्मॅट जो आहे थोडासा बिझी असणार आहे. म्हणजे आपण 4 संघांचा फॉर्मॅट जर पाहिला तर तो 6 मॅच होतात, पण इथे 7 मॅच होणार आहेत. त्यामुळे चला मॅच सुरू करू सर लवकर आपण. गणेश सर.
पहिला चेंडू अगदी आपण पाहिलाय स्विचिचा फटका होता आणि तिथं आपण पाहतोय बॅट वरती परफेक्ट चेंडू येताना पाहायला मिळत नाहीये. सागर शेळके आलाय पहिल्या षटकासाठी. आणि कर्णला निश्चित आपण पाहतोय चेंडू खेळला गेला आणि चेंडू पोहोचला गेला लॉंग ऑफला सीमा रेषेच्या बाहेर 4 रन चौकार आहे. चौकाराच्या रूपाने अगदी आपण पाहतोय स्वप्नील आपलं खातं खोलताना पाहायला मिळालाय आणि धावफलकाची धावसंख्या जी आहे ती 5 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. सध्या आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सुरेख होताना पाहायला मिळाले. एक सिंगल आली, सिंगलच्या रूपाने धावफलकावर धावसंख्या जी आहे ती 6. गोलंदाज तयार आहे सागर. यावेळेस अगदी हलक्या हाताने चेंडू अगदी आपण पाहतोय कॅपमध्ये खेळला क्षेत्ररक्षक दुर्वरित चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. रेस तर लागली गेली आणि आपण पाहतोय चेंडू पोहोचतोय सीमा रेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. एक चौकार स्वप्नील गामणेने खेळला आणि एक चौकार मनोज जाधवने खेळलेला आहे. एक सिंगल घेत एक चौकार आला मनोज जाधवचा आणि एक चौकार घेत सिंगल आली स्वप्नील गामणेची. 10 धावा आहेत. अशा प्रकारची फलंदाजी जर आपण पाहिली तर सातत्याने मला असं वाटतं की कदाचित सामना हा 4 ते 5 षटकांमध्ये संपला जाईल. पण पाहूया त्या फटक्यांमध्ये सातत्य कशा प्रकारे ठेवलं जात आहे हेही आपल्याला पाहिजे. गोलंदाजीवरती अगदी आपण पाहतोय RA11 वर्सेस मॅच मैदानाच्या आत त्रिमूर्ती वॉरियर्स हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतो. निर्णय चेंडू आलाय. आता आपण धावसंख्या स्थिर आहे. 10 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. शेवटचे 43 चेंडू आणि 48 धावसंख्येचा पाठलाग अजून या दरम्यान जो करायचा आहे. म्हणून साहेबावे मिस्टर JPL या नावाने अगदी ओळखला जाणारा खेळाडू अरबी सिरीजचा किताब ज्याला मिळाला या दरम्यान स्क्वेअर कटचा फरक आहे. चेंडू पोचला जाईल सरळ अगदी वीराचे ग्रुप पॅनल मध्ये चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. ही पहा सुपरहिट स्पर्धा STPL मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकजाप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. इथे एकदा आपण पाहतोय प्रयत्न केला गेला होता परंतु चेंडू हातातून सटकलाय गोलंदाजाच्या आणि चेंडू पोहोचते सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या रूपाने अगदी आपण पाहतोय धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिला तर 18 आणि अजून एक येतोय चौकार. 4 रन. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार.
लागोपाठचे 2 चौकार आलेत कैलास चौगले याला. स्विचचा फटका होता भाई. आपण पाहतोय नेहमी सांगत असतो एक हिंदीमध्ये हिंदी में कहावत है कि अगर सिंधी उंगली से ना निकली तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. लेकिन यहाँ पे भाई स्वप्निल भाई ही सिंधी उंगली से निकल रहा है तो उंगली की टेढ़ी करने की जरूरत नाही. सरळ हातांनी फलंदाजी करताना 2 चौकार आले. त्यांनी इव्हन स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. यावेळेस अगदी आपण पाहिलंय चेंडू परफेक्ट पॅटमध्ये मिळवू शकला नाहीये. त्या दरम्यान एक सिंगल आली. सिंगलच्या रूपाने धावा 23 आहे. अजून 35 धावा बनवायच्या आहेत. 38 चेंडूंचा सामना अजूनही बाकी आहे. शांत प्रकारचं वातावरण इथं अगदी आपण पाहतोय. कशा प्रकारे अगदी वातावरण अशांत केलं जाईल तेही आपल्याला पाहायला खूप मजा येणार आहे. 38 चेंडू 35 धावा. सुरेख फटका लॉंग ऑफला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे आणि इथे येतोय षटकार. चेरन शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने धापले की 29 निम्म्या झाल्यात. निम्म्या बनवायच्या बाकी राहिल्यात. इथे स्विचीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे चेंडू डॉट आलाय. षटक क्रमांक संपले जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापला बिन बाद 29. अजूनही धावा बनवायचे 29 पण चेंडू शिल्लक राहिले 36. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. धाबरागती धावा संख्या जर आपण पाहिली तर या ठिकाणी जी आहे ती आता 29 आहे. नाबाद आहे. 29 मध्ये तुम्ही पहा म्हणजे काय दोन्ही फलंदाजांनी मनाशी चंग बांधलाय. मनोज जायभावे 15 वरती आहे. 6 चेंडूंचा सामना केलाय आणि स्वप्नील गामणे 14 धावसंख्येवरती आहे. 6 चेंडूंचा सामना केलाय. दोन्ही फलंदाजांची कामगिरी जर अगदी आपण पाहिली तर निश्चितच आपल्याला एक गोष्ट पाहता येईल. स्वप्नील गामणेचे 3 चौकार आहेत आणि मनोज जायभावेचे 2 चौकार आहेत. राहुल शेळके न्यू बॉलर. राहुल शेळके तयार आहे. यावेळेचा चेंडू सुरेख. राहुल शेळके याचा अनुभव खूप सारा मोठा आहे. जे पहा राहुल शेळके, शेखर शेळके, सागर शेळके मोठ्या गावाला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. पुणे नाशिक हायवेवरती असणारं गाव बोटा गाव. क्रिकेटची खूप मोठी परंपरा आहे या गावाला. म्हणजे जसा नाशिकचा मुन्ना प्रसिद्ध आहे जगभर तसं जे हनुमान स्पोर्ट्स क्लब या टीम मध्ये जर आहे आपण मुन्ना शेख नावाचा एक जुना जाणता खेळाडू ज्याने खूप मोठा संघ बनवला. त्यानंतर संतोष शेळके आहेत, खंडू काळे, सचिन काळे, शेखर शेळके, राहुल शेळके, आता सागरची करामत अगदी आपण पाहतोय. ही नावं खूप मोठी सातत्याने या पिढ्यानपिढ्या अगदी आपण पाहतोय क्रिकेटचे बहरले गेलेले आपल्याला पाहायला मिळाले. या दरम्यान डान्सिंग डाऊन द विकेट तिथे क्षेत्ररक्षकाच्या हातात आहे का? हो आहे. पण काय फलंदाज बाद आहे. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर यांची बळीची टाळी. माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने एसटीपीएलच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक, खेळाडू, प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज आता आपल्याला या ठिकाणी जो पाहायला मिळेल बॅट्समन नेम
स्वप्नील सर. लॉंगॉनला चेंडू प्रमाणे खेळला गेलाय. फलंदाजाचं नाव कळवा. भूषण पाटील. हर्षल पाटील. हर्षल पाटील फलंदाजी मार्कवरती आलेत. इथे एक सिंगल येताना आपल्याला जे पाहायला मिळाली. धापरकर धावा संख्या 32 एक गड्याच्या मोबदल्यात. आणि इथे चेंडू डॉट येताना आपल्याला जो पाहायला मिळाला. निर्धार चेंडू आलाय. षटक क्रमांक संपला जाईल 3. या षटकात आल्या धावा फक्त 3. 1 बाद 32. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. प्रीमियर लीग. नक्कीच नाशिक जिल्ह्यातील एक मानाची स्पर्धा म्हणून आर्या प्रीमियर लीग या स्पर्धेकडे पाहिलं जातं. विशालजी पट्टे बहादूर असतील, स्वप्नीलजी गामडे असतील यांच्या नेतृत्वाखाली सातत्यानं त्या स्पर्धेमध्ये आपण अनेक आयकॉन्स खेळाडू असतील, त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील खेळाडूंना देखील एक पर्वणी असते. आणि प्रामुख्यानं आपण जर विचार केला तर सिन्नर तालुक्यातील अनेक खेळाडू त्या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेट इथे येते. फलंदाज स्वप्नील गामणे यावेळेस बांधून परतणार आहेत. म्हणून सर सिन्नर तालुक्यातील अनेक खेळाडूंमध्ये त्यामध्ये अनेक खेळाडूंचा उल्लेख करता येईल. यावर्षी प्रामुख्याने आम्ही पाहिलं की विलास सोमवंशी यांनी देखील त्या स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. सुनील नाठे असतील, त्याचबरोबर प्रकाश काकड असतील, या स्पर्धेच्या माध्यमातून तेही खेळाडू खेळत आहेत. त्याचबरोबर आपण त्या स्पर्धेमध्ये सिन्नर तालुक्यातील गौरव सानप यांना पाहिलं, निलेश बागुल असतील. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या सिन्नर तालुक्यातील अनेक खेळाडू, मग त्यामध्ये गणेश सर आपले हे देखील यावर्षी विलास सोमवंशी यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. तिथे जगन पाचोरे यांना आपण पाहिलं. असे अनेक खेळाडू सिन्नर तालुक्यातील त्याही स्पर्धेमध्ये खेळताना बघायला मिळतात. आणि आज तोच संघ जो आर्या 11 नाशिक म्हणजे आयोजकांच्या निमंत्रणाला त्यांनी मान दिला आणि आज या स्पर्धेमध्ये आर्या 11चा संघ देखील खेळतोय, जो आता फलंदाजी करताना आपल्याला दिसतोय. बॅट्समन नेम प्लीज. बॅट्समन नेम अभिजित. धाबरकरची धावसंख्या आता 35 आहे. 27 चेंडू 23 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आर्या 11चा एक अतिरिक्त प्लेअर इथून थांबलं तर खूप बरं होईल. कळकळीची विनंती आपल्याला. पॉइंटला चेंडू ढकललाय आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक सिंगल आली. धाबरकर धावसंख्या 36 दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये. 26 चेंडू बाकी राहिले तरी 22 धावसंख्येचा पाठलाग अजून या दरम्यान जो करायचा आहे. 26 चेंडू 22 हा सामना अजूनही निश्चितप्रमाणे बाकी. आर्या 11 संघाचा मॅच संपलेला नाहीये. डॉटबॉल आणि विकेट इथे बऱ्याच काही करामती करून जातील. इथे क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. विवेक ढगे अगदी आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्कवरती आलाय. अचूक टप्प्याचा मारा त्याच्याकडून होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 58 धावसंख्येचा पाठलाग आर्या 11 या संघाला करायचा आहे. एका बाजूने अगदी आपण पाहतोय की 2 विकेटच्या आल्या, त्याच्यामध्ये दोन्ही आघाडीचे फलंदाज बाद झालेत. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर सुरुवातीला मनोज जायभावे नाना बाद झाला आणि त्यानंतर स्वप्नील गामणे आर्या प्रीमियर लीगचे ऑर्गनायझर म्हणून खूप मोठी ख्याती आहे आणि एक चांगले क्रिकेटर म्हणजे वंजारी प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आपण स्वप्नील गामणेची करामत पाहिलेली आहे. एक जबरदस्त फलंदाजी अगदी त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. 2 धावा आल्यात. 3ऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय आणि इथे 3री धाव सुद्धा जी पळून पूर्ण केली गेली. या 3 धावसंख्येनंतर धावफलक 4 षटकांच्या समाप्तीनंतर 40-2 फलंदाज बाद. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले ते आता 24 धावा वाढवायच्यात 18.
त्यांच्याकडे पोहोचवली जाईल. आणि ते फेअर डिलिव्हरी त्या प्रकारे धावसंख्या अगदी आपण पाहिली तर ती आहे आता 40 वरती स्थिर. लागोपाठचे दोन्ही चेंडू डॉट. राहुल याचे बिगेट केलाय गॅप मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक दूरवरती एक टप्पा का चेंडू सीमारेषेच्या बाहेर की डायरेक्ट एक टप्पा का 4 रन चौकार. बाहुली मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. सामना क्रमांक 3 होईल. यानंतर 5-5 षटकांच्या सामन्यांना आपण सुरुवात करणार आहोत आणि सामना होईल पहिल्या सामन्यातला विजेता वर्सेस दुसऱ्या सामन्यातला विजेता असा यानंतरचा सामना असेल. बिगेट केलाय मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर आहे आणि हा षटकार आहे. फटक्याचा धुवाधार हा गेला षटकार. घुमरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. धाबागती धावसंख्या अगदी आपण पाहिली तर ती आता 50 अजून बनवायचे 8. 20 चेंडू आणि 8 धाबा. पण या षटकात 2 धाबा 2 चेंडूचे बाकी राहिलेत. 2 चेंडू डॉट आलेत आणि पुढच्या 2 चेंडूवरती एक चौकार एक षटकार येताना आपल्याला पाहायला मिळालं. पाहिजे या उर्वरित 2 चेंडूवरती इथे स्ट्राईकला असताना हर्षल पाटील काय क्रमात करतोय. अजून बनवायच्यात 8 धाबा. यावेळेस अगदी आपण पाहिलंय इथे एक चांगला चेंडू राहुल याचा बॅट मध्ये येऊ शकत नाही. कमबॅक करतो परत एकदा राहुल. 19 चेंडू आणि 8 धावसंख्येचा पाठलाग अजूनही करायचा आहे. पहिल्या सामन्यातला विजेता वर्षे दुसऱ्या सामन्यातला विजेता असा सामना क्रमांक 3 आहे. त्यामुळे सिन्नर टीम आपण रेडी राहा. यावेळी चेंडू हवेत. चेंडू खेळायचा होता कुठे चेंडू पोहोचलाय कुठे. मिड विकेटला चेंडू खेळायचा होता चेंडू पोहोचलाय लॉंगॉनला आणि फलंदाजाने डोक्याला हात लावला होता की यार खेळला का था गया का. 6 रन षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा खतरनाक षटकार. तर आता 18 चेंडूमध्ये 2 धाबा बनवायच्या बाकी राहिलेल्या आहेत. 18 चेंडू 2. बॅटिंग पॉवर प्ले आणि गोलंदाज स्वतः विजय सांगळे. बॅटिंग पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले 2 षटकांसाठी अगदी आपण पाहतोय मॅन्डेटरी पॉवर प्ले पाहायला मिळाला आणि आता या 6व्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर इथे कंपल्सरी हा बॅटिंग पॉवर प्ले आहे. एक सिंगल स्कोरेज लेवल अजून बनवायची 1. वाह गुड स्टॉप. चांगलं क्षेत्ररक्षण फॉलोथ्रोमध्ये अगदी चेंडू अडवला गेलाय. हर्षल इथे विजयी चौकार की षटकार की अजून काही डॉट बॉल. इथे क्षेत्ररक्षण खराब झालंय आणि चेंडू पोहोचलाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर चौकार आणि हा सामना R11 या संघाने जिंकलाय. या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच अनुज मौर्य. तर चला मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण तो देणारच. पण तत्पूर्वी मनोज जाधव नाना टॉस साठी या. पहिला टॉस करू. 5 ओव्हरचा सामना सिन्नर वर्सेस नाशिक आणि मनोज जाधव येताना एकट्याने यायचं नाही. येताना स्वप्नील गामणे यांना पण घेऊन या. चला स्वप्नील गामणे सर चला. कौतुक यासाठी आहे की सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने स्वप्नील गामणे यांचा आपण स्पेशली सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आर्या प्रीमियर लीगचे एक आयोजक, नाशिक जिल्ह्यातील एक नावाजलेले क्रिकेटच्या स्पर्धेचे आयोजक